22 वर्षापासून फरार आरोपी श्रीगोंदा पोलिसांच्या जाळ्यात, नाव बदलून पोलिसांना देत होता चकवा. अहिल्यानगर दिनांक 27 जून. तब्बल 22 वर्षापूर्वीच्या दरोडा आणि मारहाणीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला श्रीगोंदा पोलिसांनी शिताफीने सापळा रचून अटक केली. विशेष म्हणजे आरोपीने नाव बदलून अनेक वर्ष पोलिसांना चकवा दिला होता. मागील 10 दिवसात श्रीगोंदा पोलिसांनी एकूण 9 फरार आरोपींना जेरबंद करण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे. श्रीगोंदा पोलीस ठाण्यात 2004 मध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यामधील पाहिजे आरोप महेश दराड्या पवार हा नाव बदलून श्रीगोंदा परिसरात राहत असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी माहितीची खातरजमा करून आरोपीला पकडण्यासाठी विशेष पथक रवाना केले. 27 जून रोजी पोलिसांनी वेषांतर करून शिताफीने सापळा रचला आणि आरोपीला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्याने आपले मूळ नाव महेश दराड्या पवार असून वडिलांच्या निधनानंतर आईने दुसरा विवाह केल्यामुळे तो महेश श्याम पवार या नावाने राहत असल्याची कबुली दिली. जुन्या गुन्ह्यात महेश दराड्या पवार या नावाने नोंद असल्याने ओळख लपविण्यासाठी त्याने नाव बदलल्याचेही उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक मोमुका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कुलवर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक मनोहर खिदळकर तसेच श्रीगोंदा पोलीस पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यशस्वीरित्या पार पाडली. फरार आरोपीच्या शोधासाठी सुरू असलेली विशेष मोहिमेत श्रीगोंदा पोलिसांना सातत्याने यश मिळत असून केवळ 10 दिवसात 9 फरार आरोपींना अटक करण्यात आल्याने पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक होत आहे.